25 मिनट ये मैच रुक चुकी है। तेजस मात्रे की कैलकुलेशन 15 सालों से मुझे समझ में नहीं आया, तो आपको क्या समझ में आएगा। ये देखिए, चलिए हमारे यंगस्टर कमेंटेटर आदित्य पाटिल 12th मैन की भूमिका में है। एक ओवर रिस्ट्रिक्शन है क्या अंपायर प्लेयर के लिए? तो मैच की तरफ हम चलेंगे। राइट आर्म साहिल लोगले ने पटकी भी गेंद डाली, अंपायर का वाइट बॉल का इशारा, ऊपर से होके गई पहली गेंद, एक्स्ट्रास के तौर पर रन आ चुका है। अक्षय पवार ने क्या बैटिंग की, 70-70 रबर बॉल मानसून धमाका में क्या बल्लेबाजी की थी अक्षय पवार ने, टाइम किया था गेंदों को, क्या मैच बनाया था। मैच में चाहे हार हो या जीत हो, मैच को करीब लाने वाले खिलाड़ी, 100+ रन 2 मैचेस में जिन्होंने बनाए। परगांव टीम को रोकना है यहाँ पे, परगांव टीम, क्योंकि यहाँ से विनर का मैच आपके साथ होगा, 3 ओवर का वो मैच होगा। थ्री स्टार वाजे बनाम तड़ेगावाड़ी, तड़ेगावाड़ी में साहिल और चैम्बो हम आइकॉन के तौर पर देख रहे हैं, तो वाजे की तरफ से हम अक्षय पवार और ऋतिक पाटिल को बतौर आइकॉन की भूमिका में देख रहे हैं। पहला ओवर चल रहा है। साहिल लोंगले जिन्होंने पहली वाइट बॉल ज़रूर डाली, लेकिन उसके बाद जो उनकी गेंदबाजी की स्ट्रेंथ है, ISPL में काफ़ी अच्छा खेला वो, लेकिन यहाँ पर अंपायर का वन डिक्लेयर का इशारा। डिक्लेयर जोन में ज़्यादातर अगर गेंदें जाती है तो बल्लेबाजी करने वाली टीम का काफ़ी नुकसान होगा, क्योंकि महज सिंगल ही मिलेगा। देखिए गाय अपने बछड़े के लिए रो रही है, ऐसा नजर आ रहा है ग्राउंड के अंदर, क्योंकि हर माता को अपना सपूत या अपने कोख से जन्मा हुआ कोई भी बेटा हो या बेटी हो, उसके लिए दुख तो होता ही है। राहुल आप वनडे का बॉल लेके आइए भाई, बॉल बॉय राहुल। ये वाइट बॉल जरूर आता हुआ, लेकिन कांचन पालकर आज के दिन की मैं कमेंट्री, आज के दिन की जितनी भी मैं कमेंट्री करूंगा वो पपिया के लिए समर्पित होगी, क्योंकि किंजल ट्रॉफी के लिए जिन्होंने काफ़ी मेहनत की है कई साल, तो उनकी भी यादें आना ज़रूरी है। सिंगल मिला, सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 5 रन। श्रीनगर के वीर में साहिल लोंगले आपको खेलते हुए नजर आए ISPL में। जहाँ तक सवाल है बड़ी बड़ी टूर्नामेंट, और वो टेनिस बॉल की थी, ये रबर बॉल है, फॉर्मेट अलग है, खुद को एडजस्ट करना ज़रूरी है। ये ऊंचा खेलने की कोशिश की थी पंकज पाटिल ने, साहिल लोंगले ने ये आखिरी गेंद डॉट डाल के ओवर की समाप्ति हुई। क्या चाहिए अक्षय आपको? टोटल 5 ही रन इस ओवर में आ चुके हैं। पहली वाइट बॉल थी, मुझे लगा 10-15 रन इस ओवर में आएंगे, लेकिन अगर आपके पास क्लास हो, बाबू मांडे आ चुके हैं। बाबू मांडे की टूर्नामेंट में भी 48 टीमें खेली थी पिछले सप्ताह। सचिन पांडे भी आ चुके हैं, रबर बॉल फॉर्मेट के एक और तड़ेगावाड़ी के बेहतरीन खिलाड़ी। मैच की तरफ हम चलेंगे। अक्षय पवार रनों को बना सकते हैं, क्षमता है इनमें, और इनकी क्षमता को उन्हें दिखाना होगा। 3 ओवर 18 गेंदें अभी भी बची हुई है, और अक्षय पवार में क्षमता इतनी ज्यादा है। तनवीर चौधरी गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए, तनवीर चौधरी
रबर बॉल क्रिकेट यहाँ से जीतने वाली टीम खेलेगी पार्वती मेडिकल स्टोर विघ्नेश पाटिल की कप्तानी में, जो परगांव पहला मैच जीत चुकी है उनके खिलाफ। मैंने पहले ही कहा था अक्षय पवार रो में 6 छक्के भी लगा सकते हैं। साहिल लोंगले जो आइकॉन था उन्होंने अपनी भूमिका को अच्छी तरीके से निभाया, लेकिन जैसे रेगुलर बॉलर मिले वाजे के उनके ऊपर पहली गेंद पर अक्षय पवार जो आइकॉन है वाजे की तरफ से, रेगुलर बॉलर जैसे मिले तलेगावाड़ी की तरफ से तनवीर चौधरी, उनके ऊपर छक्का जड़ा। चलिए बॉल बॉय जो है उनसे मैं गुजारिश करना चाहिए इस ओवर में पहली गेंद पर छक्का लेकर आए अक्षय पवार। डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में रबर बॉल फॉर्मेट ऐसा है कांचन की आप किसी भी दिशा में गेंद को टाइम करो, ऐसा नहीं है। टेनिस बॉल में हम देखते हैं कि मिड विकेट, स्क्वायर लेग या फाइन लेग पर ज़्यादातर छक्के नजर आते हैं, लेकिन रबर बॉल एक ऐसा फॉर्मेट है मैदान अगर चारों तरफ हो तो आप थर्ड मैन पे भी छक्का मार सकते हो, पॉइंट पे भी छक्का मार सकते हो, कवर्स में भी आसानी के साथ छक्के मार सकते हो। ये टाइम के मैच टाइम की ज़रूरत है। ये बॉल अपने आप हवा से लहराते हुए बाउंड्री के बाहर चली जाती है। ये अच्छी गेंद डाली वापसी की तनवीर चौधरी ने, अक्षय पवार का दबाव नहीं लिया। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है बगैर नुकसान 3 स्टार वाजे का। बैकफुट पर गए थे अक्षय पवार, इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 13 रन। बॉल बॉय रोशन आकाश यहां पर आ चुके हैं। आकाश और ये विकेट जाता हुआ अक्षय पवार का। छक्का जरूर आया था इस ओवर में, लेकिन उसके बाद मैच की तरफ हम चलेंगे जहां पर ऋतिक पाटिल अब आ चुके हैं नंबर 3 की पोजीशन पर। एक और आइकॉन ऋतिक पाटिल 20 बाइक जिन्होंने हासिल की है टेनिस बॉल क्रिकेट करियर में। ताकतवर खिलाड़ी है ये ठाणे ग्रामीण के, जो आज रायगढ़ के पनवेल में आए हैं, नवीन पनवेल में आदि सर्कल राजीव गांधी खेल मैदान पर। लेकिन क्या गेंद डाली, क्लीन बोल्ड हुए ऋतिक पाटिल। तनवीर चौधरी ने पहली एक शॉर्टर प्लेन डाली थी जो पॉइंट के ऊपर से अक्षय पवार ने छक्का लगाया था, लेकिन इसके बाद क्या वापसी की है, दबाव लिया नहीं इन्होंने कि मेरे सामने अक्षय पवार है। और जो भी कोई खिलाड़ी दबाव ना ले, अपनी दृढ़ मानसिकता से खेले, उसको सफलता जरूर मिलती है, और उसका जीता जागता उदाहरण है तनवीर चौधरी। क्योंकि अच्छे अच्छे गेंदबाजों का जिन्होंने तेल निकाला वो अक्षय पवार उनके सामने थे। पहली गेंद पे छक्का आया था, उसके बाद अमूमन क्रिकेट में कई प्रेडिक्शन फेल हो जाते हैं। मैंने भी मन में अंदाजा लगाया था कि ये 15-20 रन वाला ओवर हो सकता है 3 स्टार बाजी के लिए, लेकिन क्या विकेट निकाली उन्होंने, दोनों आइकॉन को पैवेलियन भेजा। 8 ही रन अब तक दिए जा चुके हैं। ये अच्छी गेंद, 8 और 5 बनेंगे 13 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। जब शार्दुल चौधरी ने अपने आइकॉन चांबो से पूछा कि हमें क्या करना चाहिए, गेंदबाजी करनी चाहिए या फिर बल्लेबाजी करनी चाहिए, तो चांबो ने कहा हमारे पास गेंदबाजी अच्छी है, पहले मैच में उतने ज़्यादा रन नहीं हुए, तो क्यों ना हम गेंदबाजों के साथ चले। और अब तक चांबो और शार्दुल चौधरी इनके बीच जो चर्चा हुई थी गेंदबाजी करने के फैसले पर, वो फैसला उनका सही साबित होता हुआ नजर आ रहा है। रबर बॉल फॉर्मेट में 2 ओवर में 13 रन, इसका मतलब यह है उनके गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, लेकिन आगे के 2 ओवर किस तरह से होंगे इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी आकाश।
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही या टुर्नामेंटच्या माध्यमातून स्वागत करू आणि जाऊयात जिकडे तिसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. शार्दूलचा वापर आता आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्फत होत असताना. या आधीचं षटक खूप छान राहिले तन्वीरचं, ज्यानं बॅक टू बॅक 2 विकेट संपादन केल्या आणि त्याही 2 आयकॉनच्या विकेट होत्या. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. थोडीशी लाईन लेंथमध्ये आपण पाहतोय ओळख देत आहेत पंच, सांगतायत की हा वाईट बॉल आहे. +1 रन म्हणजे 2 धावांचा हा बोनस इथे संघाला जरूर मिळणार आहे. या 2 धावांनी 15 या आकड्यावरती टीम जाऊन पोहोचती आहे. महत्वाच्या विकेट ज्यामध्ये ऋतिक पाटील बाद झालाय सह अक्षय पवार. रायगड आणि ठाण्यामधील नामांकित खेळाडू आहेत, त्यांच्या विकेट येणं इथे संघासाठी आपण पाहतोय जरूर खूप चांगलं समीकरण. टाकीगाव संघ खेळतोय, विरोधामध्ये वाजे संघ त्यांच्या तलेगाव वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण वाजे संघ पाहतोय. तलेगाव वाडी संघ म्हटलं तर हा एक ताकदवर संघ राहिलाय. एक सरासर आपण जर 2 वर्षाचा त्यांचा प्रवास पाहिला तर मागील हंगाम सोडलं त्याबद्दल चर्चा जरूर करू, पण त्या आधीच्या हंगामामध्ये जवळजवळ 30 ते 32 ट्रॉफीज या संघानं पटकावल्या होत्या. हा चेंडू पाहा तिकडे आणि थोडासा क्लोज, परंतु धाव पूर्ण करण्यासाठी विघ्नेश पाटील तिथे अगदी सुखरूप पोहोचलाय. क्लायमेटमध्ये चेंजेस, रबर बॉल आणि रबर बॉलमध्ये आपण पाहतो स्पर्धा ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला ज्या वेळेला पाऊस येतो त्या पावसामध्ये मग क्रिकेट खेळणं थोडंसं व्यत्यय निर्माण होतं आणि अक्षरशः अशी गोष्ट घडल्यानंतर धावा चेस करण्यासाठी जो प्रवास खडतर राहतो तो प्रवास पाहणं जगणं एक वेगळा अनुभव राहतो. टीमच्या खात्यामध्ये थोडीशी आपण पाहतोय आता पुन्हा एकदा आपल्याला धावांची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते, ज्यामध्ये एक मागील बॉलवरती आलेल्या डबल 2 धावा संघाला नेऊन सोडतायत 17 या आकड्यावरती. विघ्नेश पाटील सह पंकज पाटील मैदानामध्ये. पंकज आहे तोपर्यंत धावा बनण्याची आशा आकांक्षा सर्व काही इथून पल्लवित आहेत आणि या खेळाडूवरती सर्वांचं लक्ष. विघ्नेश पाटील जो आपण पाहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, विकेट मधोमध्ये ऋतिक पाटील बाद होताना आपण पाहिली होती. पंकज पाटील देखील बाद झालाय. थोडंसं कठीण आता धावा बनवण्यासाठी बनत चाललाय, कारण तलेगाव वाडीची गोलंदाजी ज्यामध्ये शार्दूल आणि शार्दूलनं आतापर्यंत पटकावलेली विकेट संघासाठी आल्हाददायक ठरली गेली आहे. नवीन फलंदाज यज्ञेश लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. चांगला प्रोटोकॉल आतापर्यंत आपल्या संघासाठी राहिला. गरज आहे, बॅट हातातून निसटतीये, रन घ्यायचं या उद्देशानं आपण पाहतोय. कव्हरला फटकारलं होतं बॉलला, सिंगल सहजरित्या पूर्ण होतीये. भरपूर आपण पाहतोय आता इथून मात्र पावसाची उपस्थिती आणि त्यामध्ये हा पडणारा पाऊस बॅट्समनला व्यत्यय निर्माण करतो. शार्दूल वाईडनं सुरुवात केली होती, त्यानंतरचे 3 बॉल ज्यामध्ये 3 धावा खर्च केल्या, सुरुवातीला 2 आल्या होत्या म्हणजे 5चा आतापर्यंत खर्चीकरण, 1 विकेट महत्वाची संपादन केली आहे. रॅबेलचा बॉल, हा चेंडू आपण पाहतोय काय गोलंदाजी आहे. ज्यावेळेला विकेट स्लिपेरी बनते तिच्यावरती आपण पाहतोय बहुतांश प्रमाणात पाणी साठतं आणि त्यावेळेला बॉलला जो पिकअप मिळतो तो पिकअप मग लाईन लेंथ खराब असली तरी देखील आपण पाहतोय किफायतशीर गोलंदाजासाठी ठरला जातो. आणि या क्रिटिकल कंडिशन मध्ये गोलंदाज काय करतोय, बॉलला फक्त आणि फक्त विकेट मध्ये रिलीज करायचं काम करतोय. पटका छान खेळला तिकडे पहा, क्लोज एन्काउंटर, इनफ इज इनफ, 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का, फलंदाज बाद. यज्ञेश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटचा झालाय शिकार आणि परतावं लागतंय माघारी. विकेट आणि विकेट पडझड सुरू आहे, वारंवार विकेट पडत चालल्यात इथे मैदानाच्या आतमध्ये. कंडिशन्स आपला आहेत, जे केलंय ते नेक्स्ट हाफ मध्ये करावं लागेल, जे भोगलंय ते समोरच्याला भोगावं द्यावं लागणार आहे आणि तसा मी म्हणेन अनुकूलित वातावरण सध्याला आहे. हा बॉल विघ्नेशसाठी टप्पा पडल्यानंतर रिलिगेशन बॉलला वेग चांगला होता आणि त्यासह बॉलमध्ये आपण बाउन्स देखील पाहिला. विकेट किपरनं आपलं काम चोखरित्या बजावलंय, कुठली चूक नाहीये. ओव्हर नंबर 3 संपली आहे. शार्दूलचं षटक होतं, या षटकातून 1 विकेट आली. रनआउटची दुसरी विकेट येताना देखील आपण पाहिली, विकेट मिळाली. गोलंदाजाला तर एक सांघिक अशा आपण पाहतो 2 विकेट इथे एकंदरीत आलेल्या आहेत. टीमची धावसंख्या एकूण 19 धावा धावपटलावरती रेखाटल्या जात आहेत. 6च्या सरासरीनं आहेत, किमान 6.33 ची सरासरी
त्यांनी मेंटेन ठेवली आहे. दरम्यान विकेट मात्र 4 त्यांना गमावाव्या लागल्यात. वाजे संघ फलंदाजी करतोय. फर्स्ट हाफचा खेळ सुरू आहे. मॅच नंबर 2 मध्ये आपण पाहतोय हा खेळ. चांगली सुरुवात झाली आहे म्हणावी लागेल तलेगाव वाडीची. 2 आयकॉन्ससह हे संघ उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन्सचा भरणा वाजे संघामध्ये आपण पाहिला अक्षय पवार सध्याच्या घडीला रबरमध्ये. या खेळाडूचा मी म्हणेन चांगला खौफ आहे आणि त्या खेळाडूची विकेट येणं एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी घडलेल्या. हलक्या त्यानं स्टिअर केलाय. सिंगल डबलवरती फोकस करायच्या उद्देशानं अतुल पाटील मैदानामध्ये आहे. वाजे संघातून तो खेळतोय आणि वाजे संघाला आता इथे गरज आहे एका चांगल्या पार्टनरशिपची आणि चांगल्या फटकांची देखील. बॉलर तयार आहे. जर्सी नंबर 30 स्ट्राइक एंड विघ्नेशला बीट केलाय. स्लॉट मधील बॉल देखील आता मात्र कलेक्ट करण्यासाठी थोडासा त्रास होतोय. पावसाचा हंगाम आणि रबर बॉल मध्ये या संकल्पना आपण नियमितपणे घडताना पाहतो. तेच घडतं अक्षरशः. अजून एक यावेळेला विकेट किपर कडून चूक घडतीये. वाईटचा इशारा पंचांचा. 1+1 2 धावा बोनसच्या स्वरूपात. खास करून आपण जर विचार केला आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला 4 वाईट चेंडू पाहायला मिळालेत आणि त्यामधील 2 वाईट चेंडू 1+1 म्हणजे 2 धावा एक्स्ट्राच्या देऊन गेलेल्या आहेत. सिंगल घेतली तिकडे. सेकंड साठी जाण्याचा निर्णय आहे अतुलचा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल आहे की नाही हे चेक करणं थोडंसं गरजेचं असतं. येस सिंगल आहे. एकच मिळेल. 1 न धावसंख्या 23च्या घरामध्ये. 4 षटकांचा सामना आहे आणि त्यामध्ये 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 23 धावा धावफलकावरती लागलात. 3 बॉल मध्ये किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं, कारण किमान मी म्हणेन 30+ रन्स डिफेंडेबल ठरू शकतात या सध्याच्या वातावरणामध्ये तरी असं म्हणावं लागेल. स्लिप एरी विकेट. बॉलला पिकअप मिळतोय. ऍक्सेलरेशनचा बॉल जातोय. इथे पहा हाही बॉल बॅट्समनला बीट केलाय अतुलला. आतातून दुसऱ्यांदा बॅट निसटली इनिंग मध्ये वादी संघाच्या खेळाडूंकडून आणि डॉट बॉल येतो. हात रुमाल अँकरशिपचा वापर आता मैदानामध्ये सध्याला आपण पाहतोय. ग्रीप म्हणून केला जातोय. फटका खेळलाय. स्क्वेअर कट. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल तिकडे संघाला. सिंगल आपण पाहू टीमची धावसंख्या आता 24च्या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 24 आणि 24 लाईव्ह इव्हेंट इथे कार्यरत आहे. जे आपण पाहतोय स्ट्रीमिंगची भूमिका या मैदानावरती नियमितपणे सातत्यानं करत असते त्यांना आपण पाहतोय. लिडिंग एज आहे आणि बॉल जाईल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल मिळेल. लास्ट वन बॉल होता आणि त्या बॉलवरती आलेली सिंगल इथून इनिंग समाप्तीचा इशारा देते. पहिल्या हाफचा खेळ संपला आहे. 1 हाफच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटल 25 धावा 26 धावांचं टार्गेट. सेकंड हाफ साठी तलेगाव वाडी समोर 2 आयकॉन उतरतील त्यांचे, यात मात्र काही शंका नाहीये. येस बॅट्समन आपण विकेटच्या मागेच जा. तलेगाव वाडी आपले जे फलंदाज आहेत ते आपण बिहाइंड द स्टंप तिकडून उतरा प्लीज. वेल वाचेल त्यासाठी ही सूचना आहे, तिचं आपण पालन करा. साहिल लोंगले पहिला हाफ आणि पहिल्या हाफ मध्ये पहिलं षटक पॉवर प्लेला खूप छान पद्धतीने त्यानं मॉनिटाईज केलाय, ज्यामध्ये महत्वाची विकेट जरूर त्यानं पटकावली नव्हती परंतु धावा फक्त 5 खर्च केल्या होत्या आणि तिथून मी म्हणेन जे एनर्जी आले आणि एनर्जेटिक परफॉर्मन्स तलेगाववाडी संघानं दिलाय ते जर पाहिलं तर अक्षरशः आपण पाहू शकतो. तन्वीर आला, तन्वीरनं पहिल्या बॉलमध्ये 6 खाल्ला होता. त्यानंतरचा अहवाल पाहिला
तर डॉट बॉल 2 रन, सलग 2 विकेट, त्याही 2 आयकॉन्सच्या. किफायतशीर ते षटक राहिलं आणि तिथून जे जिंकण्याचं बल मिळालं संघाला, त्यांनी कधी खाली यायचं विचारच केला नाही आणि तिथून त्यांचा परफॉर्मन्सचा जो आपण पाहिला ग्राफ, त्यांना ऍक्सेलरेशन पकडलं. चला थोडा स्पीडअप करा अशी विनंती आहे. फील्ड सेटअप लावून घ्या. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तल्लेगाव वाडी आयकॉन्स मध्ये आपण पाहतोय ॲज अ बॅट्समन बॉलर चांबोचा प्रफुल्लचा समावेश आहे आणि रबर बॉलचा हंगाम या खेळाडूंना गाजवला अक्षरशः. टेनिस मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं की खूप छान परफॉर्मन्स या खेळाडूंना दिला. स्पेशली बॅकमॅन हे टॅग देखील आपण पाहिलं या खेळाडूला लास्ट सीझनचं देखील मिळालं. त्यामुळे या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष जरूर आहे. रबर बॉल मध्ये या खेळाडूचा चांगला आपण पाहतोय समावेश राहिलेला आणि चांगला फलंदाज देखील आहे. ॲज अ लीड बॅट्समन म्हणून तो कार्य करतो. जोडीला आपण पाहतोय तल्लेगाव वाडीकडून खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळाल. अजून बघ आपलं बाहेरला एक्झॅक्ट सव्वीस धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेची सुरुवात तन्वीर सह करत असताना ऋतिक पाटील आहे, माफ करा, आणि ऋतिक पाटील वरती आक्रमण. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहतोय सुपर डुपर हिट. येस डेफिनेटली आता सुरू असलेल्या रबर बॉल पनवेल प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये, रायगड प्रीमियर लीगच्या आपण पाहतोय या ऑक्शन मध्ये या खेळाडूला आपण पाहिलं 10K प्लस बोली या खेळाडूंना आतापर्यंत जरूर जमावली आणि तिथे आपण पाहिलं की का हा खेळाडू इतक्या भारदस्त प्राइस मध्ये खानावले या संघाने आपल्या संघामध्ये समाविष्ट केलाय याचं हे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण आहे. नाव आहे प्रफुल्ल पाटील. चांबो हे त्याचं आपण पाहतोय टोपण नाव. दोन्ही नावांना उजाला देतोय. अपरकट केलाय, सिंगल येईल तिकडे, सिंगलला आपण पाहतोय समंजसपणाचा क्रिकेट. मेरिटचा खेळ म्हटला जातो क्रिकेटला. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज क्रिकेट. आणि या अनिश्चितावस्थे भरावा केला असं म्हटलं जातं या खेळामध्ये. मग जपून खेळणं महत्त्वाचं असतं आणि त्यामधील आपण आता पाहतोय हे पार्ट ऑफ क्रिकेट आहे. चांबोला मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय चेंडूची मागणी आहे. ओ द विकेट. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलेत, फिल्डर आहे तिकडे. एक सिंगल खेळाचा प्रयत्न, डायरेक्ट हिट काम म्हणून गेला असता परंतु नाही. पोचला खेळाडू. थोडासा आपण पाहतोय की वाईड अँगलला बॉल गेला आणि त्याचा फायदा आता इथून आपण पाहतोय जीवनदान मिळाले म्हणूया आपण चांबोला. प्रफुल्ल आहे स्ट्रायकिंग एंडला, राईट हँडेड बॅट्समन आहे. फेस करायचंय समोरील
वाझे संघाला त्यांच्यामध्ये ताकदवर आयकॉन्स जरूर आहेत. ऋतिकचा बॉल आपण पाहतोय बीट केलंय. मीडियम पेसनं मध्यम गतीनं चेंडू टाकला होता. दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. 8 रन्स धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. लॉस ऑफ 0 चॅम्बोस मैदानामध्ये आपण पाहतोय. तन्वीर धावा चांगल्या जमा केल्यात. 8 झाल्यात. एक आपण पाहिली अपरकट. त्यानंतर आपण मधोमध्ये पाहिलं परत एक सिंगल आली आहे. त्यानंतर एक डॉट बॉल आलाय. त्यामुळं या डॉट बॉलची जरूर आपण पाहिली की प्रतीक्षा केली होती संघानं. वादे संघ फटका छान खेळलाय. तिकडे आपण पाहतोय येस डिक्लेअर झोनचा इशारा तिकडे आपण पाहतो पंचांनी केलाय. त्यामुळं सिंगल मिळेल. एक क्विक सिंगल चेंडू येस 2 चेंडू चेक करून ठेवा अशी विनंती आहे. या टोटल 9 धावा धावफलकावरती. बॅटच्या मधोमध ऑन साइडला भिडकावलाय. फिल्डर आहेत. झेलची संभावना आणि झेल भूमीला दान मिळतंय जीवनदान. आधीच दुष्काळ आणि त्यामध्ये असे झेल सुटणे म्हणजे हा 13वा महिना तुम्हाला फेस करायचा आहे. 31 दिवस वाढतील. इथे 5 दिवस जगायचं म्हटलं तर मग हल्ली आपण पाहतो या घाई गडबडीच्या दुनियामध्ये प्रत्येकी माणसाला विचार करावा लागतो आणि त्यामध्ये मग अशा प्रकारचं संकट आपल्यावरती ओढावून घेणं एक कठीण प्रसंग आणि काटे बोसण्यासारखीच आणि ते काटे आपल्या अंगावरती ओढून घेण्यासारखीच संकेत चिन्ह मात्र दिसू लागलेले आहेत. पराभवाला सामोरं जावं लागणं आणि त्यामध्ये आपण पाहतोय की पराभवाला सामोरं जात असताना त्या कट्समध्ये टॉससाठी विनंतीचा कॉल आहे पारगाव टीमला. टीमची धावसंख्या टोटल धावा 11 धावफलकावरती पाहायला मिळतात. राईट हँडेड बॅट्समन समोर आपण पाहतो आता इथून खेळत असताना सुरू आहे क्रिकेटचा खेळ. रबर बॉलचा हंगाम आणि हे मैदान कधी सुनं नसतं. त्या मैदानावरती आपण पाहतोय ही स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. ओव्हर नंबर 2 आणि 2 ला आपण पाहतोय पंकज पाटील. पंकज वरती आक्रमण सरळ खेळत बॉल अडवण्यासाठी आपण पाहतोय विघ्नेश होता. बाउंड्री पर्यंत बॉल जाऊ शकत नाहीये. थोडीशी आउटफील्ड धीमी आहे. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा घेण्याचा प्रयत्न तिकडे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. टीम जाऊन पोहोचली 13 रन्स. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय निमा पल्ला पार पाडायचा. फुल टॉस स्वाईप केलाय यज्ञेश या वेळेला डाऊन दी ग्राउंड आणि हा झेल टिपला जाईल. आयकॉन बाद पहिला धक्का फलंदाजी करत असताना इथून तलेगाव वाडीला आणि त्यांचा महत्वाचा फलंदाज VIP विकेट टॅकेट पंकज पाटील. बूम बूम. सुपर. थर्टीन रन्स 13 धावा धावफलकावरती ज्यामध्ये आली आहे पहिली विकेट. ब्रेक थ्रू मिळालाय वाझे टीमला ज्याची गरज होती. तो अजूनही इथून वाचवायच्या आहेत 13 धावा. चेंडू बाकी आहेत 18. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. आलेला फलंदाज मैदानामध्ये शार्दुल. शार्दुल चौधरी आणि शार्दुल चौधरी आपण पाहतोय चांगली सुरुवात त्यानं दिली आहे. कारण आपण पाहतोय अजून एक आपल्याकडे चांगला खेळाडू तन्वीर जो ओपनिंग ब्लास्टर ॲज अ लीड ओपनर म्हणून टीम मध्ये आला. मग त्याला स्ट्रायकिंग एंडला आणायचा प्रयत्न. पंकज पाटील म्हटलं तर तेवढ्याच चांगल्या प्रतिभेचा खेळाडू आहे. अलौकिक प्रतिभा त्याच्याकडे आहे गोलंदाजीमध्ये आणि म्हणून त्याला बुमबुम हे टॅग लागलाय टेनिस क्रिकेटमध्ये. आणि तो खेळाडू आपण पाहतोय आता सध्या P2 ला आणि P2 मध्ये आपण पाहतोय P2 मध्ये डॉमिनेशन प्रक्रिया सुरूच आहे. क्रिकेटचा खेळ ज्याने नियमितपणे सरड्यासारखे रंग बदललेत आणि इथे अक्षरशः आता त्याची सुरुवात झाली आहे. दुसरी विकेट संपादन केली आहे. बॅक टू बॅक नाही आहे परंतु ओव्हर मधून दुसरी विकेट पंकज पाटीलनं संपादित करत असताना अजून एका फलंदाजाला बाद केला. तन्वीर बॅक टू द डक. 3चं योगदान राहिलं. एक सिंगल एक डबल त्यानंतर फेस करत होता पुढील बॉलला आणि यॉर्कर लेनचा बॉल त्रिफला उद्ध्वस्त करून गेलाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल लोंगले, हे देखील एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं. यस, ISPL खेळलेला खेळाडू आहे. आणि या खेळाडूकडे आपण पाहतोय आता आशा आकांक्षेनं बघतायत. जिंकण्याचं समीकरण वाजे संघाला या खेळाडूची विकेट घेणं महत्वाचं आहे. ओ हो 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 हो, बूम बूम पंकज, वन्स अगेन अनादर टाइम अनादर विकेट टेकन. क्या बात है, काय गोलंदाजी आणि काय गोलंदाजी. अक्षरशः आता चिथड्या उडवल्यात फलंदाजांच्या. जसा जसा फलंदाज मैदानामध्ये येतोय तसं आपण पाहतोय विकेट पडत चाललात. आणि या विकेट ज्या पडल्यात त्यांना आपण पाहतोय 3 स्टार वाजे संघ आता इथून सुटकेचा निश्वास घेतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, ज्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्वाचे गडी बाद केले. 2 आयकॉन होते त्याच्यामध्ये, एक प्रफुल्ल पाटील आणि आता बाद झालेला आपण पाहिला फलंदाज. मधोमध्ये तन्वीरची विकेट देखील आली होती. त्यामुळे या विकेट ज्या पडल्यात, या विकेट नाही पडलाय आता बुरुज ढासळण्याच्या शक्यता वाढत चालल्यात. ते म्हणतात ना, सेनापती को गिराओ सेना खुद ब खुद गिर जाएगी. इथे तसंच काहीच घडत चाललंय. मैदानामध्ये आता क्रिकेटचा खेळ अजून एक वेगळा रंग घेतोय आणि हा रंगारंगी सोला मैदानामध्ये सुरत टेनिस क्रिकेटचा हंगाम चालू आहे. आणि त्यामध्ये आपण पाहतोय आता रबर बॉलला झालेली सुरुवात आणि त्यामध्ये ही सुरुवात इथून आपल्याला पाहायला मिळेल. तो जो अल्पविराम छोटासा मिळाला त्याला अजून इंटरेस्टिंग बनवती आहे. ओव्हर नंबर 2 संपली आहे. आता इथून आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ बाकी आहे. टोटल झाल्या 14-12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 12 रन्सची गरज आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली. आता इथून 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. टोटल 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 26चं टार्गेट आहे. टोटल विकेट पडल्यात 4-6 विकेट आता मध्ये आहेत. येस, 3 विकेट सध्या पडलेले आहेत. शॉर्टेज आहेत त्यामुळे आता आपण पाहतोय हे जे इक्वेशन आहे अजून आता क्रिटिकल बनत चाललाय. अनेक इन्सेंट ड्रामा आता क्रिएट केलाय, तो म्हणजेच पंकज पाटीलला. कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल खेळाडूची. 30 रन झाल्या होत्या असं समीकरण आपण पाहिलं की सुरुवातीला अनेक वेगळ्या लोकांनी सांगितलं, परंतु नाही 26 वरतीच तिथे आपण पाहिलं की टार्गेट आलं गेलं आणि त्यामध्ये आतापर्यंत 14 झाल्या. असं वाटलं की निम्मा सामना गुंडाळलाय आपल्या बाजूनं, परंतु त्यानंतर एक न्यूज आली की खेळाडू शॉर्टेज आहेत. त्यामुळं आता इथे हे पाहणं महत्वाचं. सुरुवात झाली आहे ओव्हरची, हेमंत पाटीलला आणलं गेलंय आणि इथे वाईट न सुरुवात त्याच्या ओव्हरची. एक अतिरिक्त रन मिळेल. या धावा खर्च करणं थोडंसं आपण पाहतोय त्यांच्यासाठी जरूर एक खतऱ्याची घंटी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला डॉट बॉल समोरील संघाला प्रेशराइज करण्यासाठी एक चांगला कानमंत्र आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. 60-40चं समीकरण म्हटलं तरी चालेल, कारण एका संघाकडे विकेट हातामध्ये कमी आहेत तर एका संघाकडे धावा डिफेंड करण्यासाठी कमी आहेत. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. कधी बाजू इकडे तर कधी बाजू तिकडे. ऊन सावलीचा सामना असं म्हणावं लागेल. हा बॉल पंच केलाय, फिल्डर तिकडे आणि आपण पाहतोय रॅनी क्रिकेट आहे त्यामुळं बॉल थोडासा आउटफील्डला आपण पाहतोय आता तमला गेला, क्षमला गेला, नमला गेला, थांबला तिकडे बॉल. रन आपण पाहतोय 2 घेण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मिळाल्यात सहजरित्यानं. 17 आल्यात. 17 रन धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. रन्स आपण पाहतोय धाव फलकावरती.
अजूनही मॅच मध्ये आपण पाहतोय ड्रामा बाकी आहे. येणारे बॉल ज्यामध्ये आपण जर विचार केला 10 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. हा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. 1+1. एक धक्का बसला जातोय, तोही आश्चर्याचा कडू धक्का. समोरील आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी बेनिफिट आहे. हेमंत पाटील पुढचा बॉल. यावेळेचा बॉल एज लागते. त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल मिळणार आहे. सिंगलला स्ट्राईक रोटेट फलंदाजाला जरूर केली जाईल. टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा धावफलकावरती रेखाटल्या जात आहेत. 26 टार्गेट आहे, त्यामुळे अजूनही 6 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. हा चेंडू पहा तिकडे हेड वरती जाऊन आढळलाय. हेड शॉट म्हणावा लागेल, थोडस क्रिटिकल होतं. टीमची आपण जर धावसंख्या पाहिली तर आता इथून थोडीशी आपल्याला जरूर थोडस पंचायती चेक करतील. या 6 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. हेमंत पाटील सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये आपण या खेळाडूला धावा खर्च करताना पाहिलं. आत्ताच्या
लास्ट प्रिव्हियस 3 बॉल मध्ये त्यांना धावाच दिल्या नाही, त्यामुळं हा जो सामना आहे तो शेवटच्या अगदी आपण पाहतो षटकापर्यंत, कारण हा जो सामना आहे या सामन्याकडे आपण जर पाहिलं तर असं कुणी कल्पना देखील केली नसेल की हा सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत येईल, पण इथे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीड अप करा अशी विनंत्या. 6 मध्ये 6 वाचवायच्यात तर एका संघाला 6 मध्ये 6 बनवायच्यात. इंटरेस्टिंग क्रिकेट सुरू आहे. पाहतो आपण हा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपल्याला टीम पाहायला मिळते वाजे, तर एका बाजूने आपण पाहतोय तलेगाव वाडी. आयकॉनचा बना अक्षय पवारचा आपण पाहिलं, ऋतिक पाटील वडवलीचा खेळाडू जो समाविष्ट होता टीम वाजेमध्ये, आणि अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय समोरील संघानं प्रफुल्ल पाटीलसह साहिल नोंगलेचा समावेश आपल्या संघामध्ये केला. आयकॉनची जी भूमिका आहे ते आता पुरेपूर फत्ते झाल्या, त्यामुळे आता जो खेळ वाचलाय तो ग्रामीणच्या खेळाडूंचा, गावच्या अस्मितेला वाचवायचंय. मग गावचे खेळाडू इव्हन कसं मांडलं जाईल ही शेवटची मोमेंट ठरवेल, परंतु आता आपण जर पाहिलं तर आता त्या गोष्टीला सुरुवात झाली आहे, आणि ती गोष्ट काय बनत चालली आहे तर एक इंटरेस्टिंग ड्रामॅटिक क्रिकेट. लास्ट ओव्हरला झाली सुरुवात. पहिला बॉल गुड बॉल बाउन्सरसह सुरुवात करत असताना आपण पाहतोय गोलंदाज निखिल पाटीलला. क्या बाद आहे, अप्रतिम गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लाईन वापरली होती, बॅट्समनला बीट केलं. परफ्यूम डिलिव्हरी. वन्स अगेन हा बॉल बॅटच्या मधोमध फिल्डर उपलब्ध पंकज, आणि बॉल आपण पाहतो असं वाटलं की हातामध्ये येईल, परंतु बॉल धडकला आहे अगदी तिथे झाडाला. रन कंप्लीट केला. तिकडे 2 जो डॉट बॉल आला होता तो डॉट बॉल आपण पाहिलं की आता त्याची जी उणी ती भरून काढली आहे. निखिलचा बॉल थोडासा मी म्हणेन त्यांच्यासाठी धक्कादायक होता, कारण की एवढा शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल एखादा मोठा फटका जरूर बसू शकतो, कारण की रबर बॉलचा खेळ आहे. या बॉलवरती ज्या वेळेला आपण एखादा पुश करतो पुल करतो तो बॉल षटकार जाण्याच्या दाट शक्यता असतात. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. हाही बॉल फिल्डर आहेत आणि झेल हातातून निसटतोय. विघ्नेश कडून ही मोठी चूक, मी म्हणेन चूक नाहीये गोड चूक आहे. त्यामध्ये हा लेझी थ्रो, कदाचित नेक्स्ट रन मिळेल का नाही हा प्रश्न होता, परंतु नाही. स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे शार्दुल चौधरी तो एक लीड बॅट्समन आहे टीम तलेगाव वाडीचा. अनेक साऱ्या पारितोषिकांना जिंकत या खेळाडूंना तलेगाव वाडीचं नाव आपण पाहिलं की आज टेनिस असेल रबर असेल या स्पर्धा युगामध्ये जरूर एका उंच शिखरावरती आणलंय. 4 आले, 2 बॅलन्स आहेत. येणारे बॉल बाकी आहेत 3 मध्ये पाहिजे 2. स्ट्रायकिंग एंड शार्दुल सामना संपवेल की निखिल पाटील वाजेसाठी हा सामना वाचवेल. बिहाइंड द स्टंप अक्षय पवार आहेत. डिफेन्स केला हलक्या हातानं, 1 रन मिळेल. कहाणी में ट्विस्ट, स्ट्राइक रोटेट करावे लागणार आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये एका धावेची गरज. 1 डॉट बॉल लास्ट बॉल पर्यंत इथे थ्रिलर रोमांस पाहायला मिळेल, आणि या बॉलवरती येणारी सिंगल. इथून मात्र विजयाचा जल्लोष आणि पराभवाला सामोरं जाण्याच्या पूर्णपणे संभावना. मोमेंट्स कंपल्सरी धावा चेज करणं स्पर्धेचा नियम आहे, आणि तो सर्वांना ऍक्सेप्टेबल आहे, कारण सध्याच्या घडीला हेच क्रिकेट सुरू आहे. मजा आहे सामन्यामध्ये. 1 बॉल डॉट हवाय वाजे टीमला, तर 1 रन जिंकण्यासाठी हवी आहे तलेगाव वाडीला. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. कहाणी में ट्विस्ट, डॉट बॉल मध्ये लास्ट मोमेंट पर्यंत सामना. अक्षय बिहाइंड द स्टंप, समोर निखिल ऍज अ बॉलर ऍज अ बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आनंद ज्यानं 4 डॉट बॉल खेळलेत, सलग 4 डॉट बॉल खेळले त्या खेळाडून. बॅटच्या मधोमध ऑनला कोणी नाहीये. बॉल सीमा रेषा पार, सिक्सर. व्हॉट अ फिनिश. ऑन साइडचा आपण पाहतोय जो सिक्सर आहे तो वाईड आहे, भरपूर लांब आहे, आणि तो विचार न करता त्यानं खेळलेला स्ट्रोक 6 धावा देऊन गेला तलेगाव वाडीला. जो संघ मैदानामध्ये आपण पाहिलं की 5 ते 6 खेळाडू घेऊन उतरला होता विथ 2 आयकॉन्स, आणि त्या संघाकडे आपण पाहिलं की खेळाडू अगदी कमीत कमी अवेलेबल होते. मग असं वाटलं की आता विकेट्स पडत चालला, थ्रिलर मॅच होणार. लास्ट मोमेंट पर्यंत सामना जरूर आला, परंतु शेवटला आनंद ज्यानं सलग 4 डॉट बॉल खेळले होते त्याच आनंदनं षटकार मारून हा सामना फिनिश केलाय. यापुढील जो सामना आहे तो विनर वर्सेस विनर, त्यामुळे पारगाव आणि